हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण दाल तडक्याची रेसिपी करणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की दाल तडका आहे ना आपण एक तर तुरीच्या डाळीचा करतो किंवा मुगाच्या डाळीचा करतो. पण आज आपण ना एक वेगळी जी दुर्लक्षित जी डाळ आहे, मसूर डाळ, स्पेशली त्याचा दाल तडका करणार आहोत. तर आजची आपली रेसिपी आहे मसूर डाळ तडका. अगदी छान साध्या सोप्या आपल्या घरातल्या इन्ग्रेडियंट्स पासून आपण करणार आहोत. अगदी रेस्टॉरंट स्टाईल चव येते. फ्रेंड्स, मस्त आहे ना, थंडी पडलेली आहे आणि संध्याकाळी ना आपलं कम्फर्ट फूड म्हणजे आमटी भात, वरण भात असं आपण करतो. तर एकदा माझ्या पद्धतीने या वेगळ्या डाळीचा डाळ तडका करून बघा. आज आपण करत आहोत मसूर डाळ तडका. इकडे 1 बाऊल मसूर डाळ घेतलेली आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून दुप्पट पाणी घालून 15 मिनटं भिजवून ठेवायची. त्यानंतर 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आणि रवी किंवा एखाद्या डावाने छानपैकी ती घोटून घ्यायची. आपल्याला रेड कलरची पेस्ट हवी आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, 2 टोमॅटो बारीक चिरलेले ते घालून घ्यायचे. त्यात धने पावडर घालायची आणि मस्त याची पेस्ट आपण ग्राइंड करून घेणार आहोत. एका कढईमध्ये आपण यांना तेल घेतलं आहे. त्यातनं जिरे, कढीपत्त्याची पानं, छान कढीपत्त्याची पानं तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा त्यात घालायचा. छानपैकी परतून घ्यायचा. थोडासा लालसर झाला की त्यातनं हळद पावडर घालायची. रंगासाठी आपण ह्यांना कश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहोत, चवीचं लाल मिरची पावडर. बरं, आता कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर रेग्युलर आपलं चवीचं लाल मिरची पावडर वापरली तरीही चालू शकतं. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने ॲडजस्ट करायचं. त्यानंतर रेड पेस्ट टाकली की तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ, घोटलेली डाळ आणि पाणी असं ॲडजस्ट करून, पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. थोडीशी घट्टसर डाळ असते. छान डाळीला उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता इकडे तडक्यासाठी आपण आहे ना तडका पॅनमध्ये तेल तूप घेतलेले लसणाचे तुकडे आहे ना छान लालसर होऊ द्यायचे. त्यात जिरे, सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालायची आणि हा तडका मस्त गरम डाळीला देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने मसूर डाळ तडका तयार आहे. जिरा राईस, साधा राईस बरोबर सर्व करा. थँक्यू.